Take a deep breath. Hold. Exhale. Again, take a deep breath. Hold. Exhale. One more time. Take a deep breath. Hold. Exhale. धन्यवाद 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 परमेश्वरा. आजचा दिवस मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी जिवंत आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव करू शकते. सगळ्या गोष्टींना स्पर्श करू शकते. त्यांचा आनंद घेऊ शकते. माझं शरीर सुदृढ आहे. मी चालती आहे, बोलती आहे. माझा आवाज येतो आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वर. माझ्या घरात सगळे खूप छान आनंदी आहेत. यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आईने मला जन्म दिला, त्या माझ्या आईसाठी धन्यवाद. जिने माझं पालन पोषण केलं, मला वाढवलं, मी जीवनसृष्टी दाखवली, त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी माझं संगोपन केलं, मला घडवलं. धन्यवाद 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 माझ्या सगळ्या पूर्वजांना, ज्यांच्या DNA मुळे मी माझ्या इतकं आज छान जीवन जगत आहे. माझे पूर्वज जे जिथे कुठे असतील ते खूप खुश राहोत, आनंदी राहोत आणि परमेश्वर त्यांना खूप एक नवीन सुंदर ठिकाणी जन्म देईल. जिथे कुठे असतील ते खूप छान राहोत. धन्यवाद 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 सूर्याला, धन्यवाद चंद्राला, धन्यवाद राहू केतू, धन्यवाद 9 ग्रह, धन्यवाद पंचतत्वांना, धन्यवाद धरती मातेला, जे सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. धन्यवाद पाण्यासाठी, जे आमची तृष्णा भागवतं. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जे उदराग्नी म्हणून आमच्या पोटामध्ये आहे. धन्यवाद हवेसाठी, जे आम्हाला जिवंत ठेवतं. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, अत्यंत महत्वाचं स्पेस एलिमेंट, ज्यामुळं नवीन गोष्टी ग्रहण करणे, शिकणे, या सगळ्या गोष्टी स्पेस एलिमेंटमुळे करू शकतो. धन्यवाद 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 परमेश्वर. या सुंदर जीवनासाठी धन्यवाद. आजच्या सगळ्यात अतिशय छान अशा दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. मी स्वस्त आहे, मस्त आहे. धन्यवाद धन्यवाद. मी कदम कदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. माझा परमेश्वर सतत माझ्या सोबत असतो. की ज्या कामामध्ये हात लावेल त्याला मला यश आणि कीर्ती प्राप्त होते. प्रत्येक कामाचं माझं सोनं माझं परमेश्वर करतो. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते आणि पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद 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 परमेश्वर. सुंदर दिवसासाठी धन्यवाद. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी धन्यवाद. चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागून आश्चर्य, नवीन नवीन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि मी सगळ्यांची माफी मागते ज्यांना मी दुखवलं असेल. आणि ज्यांनी मला दुखवलं आहे त्यांना मी माफही करत आहे. परमेश्वरा खूप खूप धन्यवाद तुझे या सुदृढ शरीरासाठी, मला आयुष्यभर दिलेल्या सगळ्या संपत्तीसाठी धन्यवाद. सुदृढ शरीरासाठी धन्यवाद. नातेवाईकांसाठी धन्यवाद. सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी धन्यवाद 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 परमेश्वरा. धरती मातेला धन्यवाद करून आपल्या परमपिता परमेश्वराला, आपल्या आतमध्ये बसलेल्या आत्म्याला दंडवत करायचं.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आत्मवंदन. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सला धन्यवाद. ज्यांनी जॉईन केले त्यांनाही धन्यवाद, ज्यांनी नाही केले त्यांनाही धन्यवाद. धन्यवाद वायफाय, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक यू प्रतिभा मॅम. थँक यू, थँक यू, थँक यू. स्क्रीन शेअर होतीये. हो, झाली आहे. हम्म, बस. थोडं मोठं करता का ना? हो. ठीक. हम्म. तुमचे अंतर्मन आणि आनंद. अमेरिकेतील मानसशास्त्राचे जनक विल्यम्स जेम्स म्हणतात की 19व्या शतकातील सर्वात मोठा शोध भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील नव्हता, तर तो विश्वासाने भारलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध. प्रत्येक माणसामध्ये शक्तीचा तो अथांग अमर्याद साठा आहे, जो जगातील कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. येस. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक जे जेम्स विल्यम्स आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की 19व्या शतकामध्ये जो सगळ्यात मोठा शोध लागला भौतिकशास्त्रामधला, तो आपल्या अंतर्मनाचा, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा होता. आणि ही सबकॉन्शियस माइंडची शक्ती प्रत्येक जीवामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. अथांग अमर्याद असा साठा, जो कुठल्याही समस्येवर मात करू शकतो. आणि हा सगळ्यांमध्ये आहे. याला फक्त तुम्हाला एक आदेश द्यायचा आहे आणि विचारायचा आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवेल. पुढे. पुढचे 2-3 पॅरेग्राफ वाचून घे. ओके. खरा आणि चिरस्थायी आनंद तुमच्या आयुष्यात तेव्हा येईल जेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की तुमच्यातील कोणत्याही कमतरतेवर मात कर तुम्ही तुमच्यातील कोणत्याही कमतरतेवर मात करू शकता. जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमचे चेतन तुमच्या समस्या सोडवू शकते, तुमचे शरीर बरे करू शकते आणि तुमच्या स्वप्नातली कल्पना केली नसेल इतके वैभव तुम्हाला मिळवून देऊ शकते. तुम्हाला कॉलेजमधून पदवी मिळाल्यावर, तुमच्या स्वप्नातील जोडीदाराशी लग्न झाल्यावर, तुमच्या मुलाचा जन्म झाल्यावर किंवा तुम्ही एखादा मोठा विजय किंवा पुरस्कार मिळवल्यावर तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. परंतु हे अनुभव कितीही अद्भुत असले तरी हा खरा चिरस्थायी आनंद देऊ शकत नाही. हे सर्व अनुभव आणि त्यातून मिळणारा आनंद क्षणभंगूर असतात. नीतिसूत्रांचे पुस्तक म्हणते, जो देवावर विश्वास ठेवतो तो आनंदी असतो. जेव्हा तुम्ही देवावर, तुमच्या अंतर्मनातील शक्ती आणि बुद्धिमत्ता, तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही संतुलित, शांत आणि तणावमुक्त व्हाल. जेव्हा तुम्ही सर्वांमध्ये प्रेम, शांती आणि सद्भावनेचा प्रसार करत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाची गगनचुंबी इमारत बांधत असता. येस. हा जो फर्स्ट 3-4 पॅरेग्राफ आहे, हे आज खूप महत्वाचे आहे. आपल्याला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये हे सांगितलं होतं की जसे जेम्स विल्यम्स आहे, ज्यांनी मानसशास्त्रज्ञ होते, हे भौतिकशास्त्रामधले, फिजिक्समध्ये. आणि त्यांनी हे सांगितलं की हा जो शोध लागला आहे, जो अंतर्मनाचा आहे, हा इतका महत्वाचा, म्हणजे ही शक्ती आपल्याकडे आहे, हा एक शोध, हा एक सगळ्यात मोठं हे झालेलं. आणि ही शक्ती कुठल्याही समस्येवर मात करू शकते. सेकंड, खरा आणि जो टिकणारा आनंद आहे, जो असा क्षणभंगूर नाहीये, म्हणजे आता आहे थोड्या वेळात नाही, हा आयुष्यभर चिरस्थायी असा आनंद. कुठलीही समस्या असू दे, फक्त तुम्हाला, कारण तुमचं अंतर्मन तुमचं आयुष्य चालवत असतं.
तुमची कर्म, तुम्ही कसा विचार करता, तुमची फ्रिक्वेन्सी कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही काय बघता, काय कन्झ्युम करता, कसं बोलता, तर हे तुम्हाला चालवत असतं. कुठल्याही समस्येवर तुम्हाला मात करायची असेल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विचारा. अवचेतन मन तुमची प्रत्येक समस्या सोडवायसाठी तयार आहे. ते लहान बाळ असं आपल्या जवळ आहे, आपल्या अंदर आहे. बस त्याला विचारायचं आहे. ते तुमचं शरीर बरं करू शकते. तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकं वैभव, म्हणजे गिनती, काउंटिंग विसरून जा इतका पैसा तो तुम्हाला देऊ शकतो. फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास. विश्वास असणं अति आवश्यक आहे. आपल्याला कुठलीही आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे, लग्न झालं, आपलं कुठे कॉलेजमध्ये आपण फर्स्ट रँक मिळाली, आपल्याला बाळ झालं, किंवा कुठला एखादा मोठा विजय मिळाला, गाडी घेतली, घर घेतलं, हे सगळे जे आनंद आहे क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर का? सपोज आता आपण गाडी घेतली, फिरायला गेलो, छान सगळं चालू आहे. एखाद्या दिवशी, त्या दिवशी खूप आनंद आहे कारण की मी गाडी घेतली. एक 8-15 दिवसांनी कोणी गाडी ठोकली, त्याच दिवशी आपला आनंद झिरो होऊन जातो. बरोबर आहे. तर हे छोटे छोटे आनंद असतात. कुणी म्हणजे आज चांगलं आहे तर आपण खूप आनंद असतो, थोडं जरी वाईट झालं की पुन्हा आपण नाराज होतो. हा चिरस्थायी टिकणारा आनंद नाही. पण चिरस्थायी टिकणारा आनंद कोण देईल तुम्हाला? फक्त आणि फक्त सबकॉन्शियस माइंड. तुम्हाला विश्वास असला पाहिजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर, की तो मला आनंदी ठेवणार, तो मला सगळं देणार, माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मला तो मार्गदर्शन करणार आहे. आणि जेव्हा मी माझ्या सबकॉन्शियस माइंडवर ठाम विश्वास ठेईल ना, तेव्हा मी काम, कूल, अगदी सद्भावना, कारण मला माहित आहे मला काय करायचं नाही आहे, वरचं सगळं करणार आहे. मग मी कुठल्याच गोष्टीमध्ये भीती, शंका, आणि काय होईल आणि काय नाही, हे सगळं माझ्यामधून निघून जाणार ना. मी काल सांगितलं की जर आपल्या घरात आपल्याकडे जर कुठलं एखादं चॅलेंज आहे, तर सरळ युनिवर्स, हे तुला मीच सांगते आहे, तुला हे सोपवते आहे, तुला बघ काय करायचं. आपल्याला फक्त छान व्हायब्रेशन ठेवायचे आहे. आपल्याला फक्त आनंदी राहायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं नेतृत्व करायला, नियंत्रण करायला, मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला तो तयार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तो एक गगनचुंबी इमारत बांधेल. जेव्हा तुम्ही कुठली कल्पना करता, तुम्ही त्याला विचारता, तेव्हा आपलं अंतर्मन आपल्या सुपर माइंड सोबत कनेक्ट होऊन तुम्हाला ती वस्तू देतो. ती वस्तू तुमच्या समोर ठेवतो. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे चूज करण्याची. आनंद चूज करायचा की दुःख चूज करायचं, काय विचार करायचा, काय फिलिंग, काय फ्रिक्वेन्सी. आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला ही समज दिली आहे देवाने. तो त्याचा वापर करा. आपल्याला चॉईस ऑफ वर्ड्स असले पाहिजे, कुठले शब्द वापरायचे, कसे वापरायचे, फिलिंग्स कशी असली पाहिजे. बरोबर आहे. चलो. आणि अजून छोट्या छोट्या गोष्टी क्षणभंगूर म्हणजे कसं, सपोज आता आपल्याकडे कामवाली आहे, ती आपल्याकडे आली, तिने खूप छान छान कामं केली, मग आपण खूप खुश खुश खुश, वाव किती छान आहे, ती माझी कामवाली खूप छान आहे. एक दिवस सपोज ती कामावर वेळेवर नाही आली, तुमच्याकडे पाहुणे आहे आणि तिने अचानक फोन केला, आज मी येणार नाही. इमिजिएट तुमची रिॲक्शन काय असते? हिला तर पाहुणे आले की यायचंच नसतं, ही नेहमी पाहुणे आले की दांड्या घेते, असंच आहे झालं. म्हणजे कामवाली येत होती तोपर्यंत खुश होतात, कामवालीने एक दिवस येत नाही म्हटलं तुम्ही दुःखी झाला. आपला नवरा आपल्या मनासारखं वागत आहे, हो वाव वाव वाव, एक दिवस त्यांनी मनासारखा नाही वागला, दॅट्स इट, खत्तम तिथेच आपलं. आपला मुलगा आपलं छान छान आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर आपण आनंद असा, तर याच्यात आनंद नाहीये. आपल्याला चिरंतर आनंद पाहिजे की येस माझ्याकडे सगळं किती हार्मोनियस आहे, सगळे एकमेकांबद्दल ऐकत आहेत, सगळे एकमेकांचा आदर करत आहे, खूप खुशीचं वातावरण आहे, घर अगदी मंदिर आहे, एकमेकांच्या विचारांना आम्ही एक महत्व देत आहोत. सगळ्यांमध्ये म्हणजे एकमेकांच्या निर्णयावर सुद्धा एकमेक असं स्मूथ चालू आहे, कुठेच कॉन्फ्लिक्ट नाहीये.
याला म्हणतात खरा आनंद. तो आनंद मिळवायचा आहे तर आपल्याला आपल्या सबकॉन्शियसशी जुळावं लागेल आणि तो आपल्याला नक्कीच आनंद देईल. फक्त तो घ्यायचा आहे. आपल्या व्हायब्रेशनला रोज चेक करा. मोमेंटरी. एव्हरीथिंग इज जस्ट यू आस्क अँड गिवन अँड पॉवर इन नाव. बस एवढे दोन शब्द लक्षात ठेवा की पॉवर ही आत्तामध्ये आहे. तुम्हाला तुम्हाला फक्त मागायचं आहे, तो तुम्हाला देईल. आस्क अँड गिवन नावाची एक बुक पण आहे, ती हवं तर वाचा. तुम्हाला आनंदाची निवड करावी लागेल. आनंद ही एक मानसिक अवस्था आहे. बायबलमध्ये एक वाक्य आहे, या दिवशी तुम्ही कोणाची सेवा कराल ते ठरवा. तुम्हाला सुख निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे तुम्हाला खूप सोपे वाटू शकते आणि ते तसेच आहे. कदाचित त्यामुळेच लोक सुखाच्या वाटेवर अडखळत असतील. त्यांना आनंदाची साधी गुरुकिल्ली दिसत नाही. जीवनातील मोठ्या महान गोष्टी सध्या गतिशील आणि सर्जनशील असतात. त्या कल्याण करतात आणि आनंद देतात. सेंट पॉल म्हणतात, तुम्ही विचार करून महान शक्ती आणि आनंदाचे जीवन कसे मिळवू शकता. बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही प्रामाणिक आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले आहे, त्यांचीच प्रशंसा करा, त्यांचाच विचार करा. सो इम्पॉर्टंट थिंग, खरंच सांगते, ही आनंद ना ही एक मानसिक अवस्था आहे. बायबलमध्ये जसं सांगितलंय की कोणाची सेवा करताचे ठरवा. सुख निवडाचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि सुखाच्या वाटेवर कधी कधी म्हणजे थोडंफार हे येतं, हर्डल्स पण येतात. पण आनंदाची साधी गुरुकिल्ली काय आहे की आपल्याला परमेश्वराने एक शक्ती दिली, जी प्राण्यांमध्ये नाही आहे, आपल्यामध्ये आहे ती शक्ती. आपण चूज करू शकतो. आपल्याला बोलता येतं. आपल्याला शब्द कसे वापरावे हे समजतात. तर ही शक्ती दिली आहे, या शक्तीचा वापर करा. आपल्याला साध्या गोष्टी, गतिशील सर्जनशील ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, मोठ्या लहान, याचा आनंद घ्यायचा आहे. कल्याण करायचं आपल्या जीवनाचं. मग त्याच्यासाठी जे सांगितलं आहे की आपण जे हवं ते मिळवू शकतो. महान शक्ती आपल्याकडे आहे. फक्त काय करायचंय, मला जे आवडतं मी त्याला प्रेम करणार. जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले आहे, मी फक्त त्याची प्रशंसा करेन. माझ्याकडे खूप छान छान, माझं घर छान आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहे, पण माझ्याकडे सोफा नाही आहे. तर मी सोफा नाही, तिथे जास्त लक्ष क्रिएट करेल की माझ्याकडे माझा नवरा आहे, माझं मूल आहे, माझ्याकडे फ्रीज पण आहे, माझ्याकडे वॉशिंग मशीन पण आहे, माझं घर पण आहे, माझ्याकडे सगळं आहे. फक्त माझ्याकडे काय नाही, सोफा नाहीये. तर मी तिथे का लक्ष देऊ? नाही ना. सपोज एका म्हणजे आपल्याकडे का मंदिरामध्ये, मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक, सपोज एखादी गोष्ट नाहीये पण मंदिर खूप सुंदर आहे, पण आपलं जे नाहीये त्याच्याकडे लक्ष आहे. किंवा आपल्या घरामध्ये ना छान टाइल्स आहेत, फक्त एक टाइल्स नाहीये. त्या फ्लोअरला जेवढ्या टाइल्स आहेत त्या खूप सुंदर टाइल्स लावे. फक्त एका कोपऱ्यामध्ये टाइल्स कमी पडली, ती नाही लागली, तर तुमचं लक्ष कुठे जाईल? जी जिथे लागली नाही तिथे. बरोबर आहे. इथे टाइल्स नाहीये, इथे पाहिजे होती म्हणजे हे छान झालं तर. अरे पण ह्या पूर्ण रूम मध्ये आहे ना, तो कोपऱ्यात सोडून द्या, नाहीये त्याच्यात. तर हे बघायचं आपल्याला. विचार करा. महान शक्ती आणि आनंदाचं जीवन कसं मिळवू शकता. म्हणून जे सत्य, प्रामाणिक आहे, न्याय आहे, शुद्ध आहे आणि सुंदर आहे आणि चांगले आहे. फक्त चांगल्याचा विचार करा, चांगल्याची प्रशंसा करा. तुम्हाला काय हवं ना त्याचाच विचार करा. त्याच्यावर प्रेम करा. तुम्हाला गाडी हवी आहे ना, मग गाड्यांवर प्रेम करा. गाडी कुठली असू दे, मग ती टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे, माझी असू दे, तुझी असू दे, दुसऱ्याची. फक्त प्रेम करायचं. वाव किती छान गाडी आहे, वाव रस्त्याने चालताना दिसली, वाव किती मस्त आहे. प्रेम देत राहा, प्रेम देत राहा. तुम्ही जितकी प्रेम व्हायब्रेशन्स त्याच्याकडे सोडाल, तर तसं तसं तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. बस आपल्याला प्रेम करायचं. आनंद. आनंदाची निवड कशी करावी? आत्तापासूनच आनंदाची निवड करायला सुरुवात करा.
सकाळी डोळे उघडता स्वतःशीच म्हणा, दैवी व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचं संचालन करत आहे. आज सर्व गोष्टी माझ्या भल्यासाठी कार्य करतील. माझ्यासाठी हा एक नवीन आणि अद्भुत दिवस आहे. या दिवसासारखा दिवसा दुसरा या दिवसासारखा दुसरा दिवस नसेल. मला दिवसभर ईश्वरी मार्गदर्शन मिळत राहील आणि मी जे काही करेन त्यामध्ये मला यश मिळेल. ईश्वरी प्रेमाने मला वेढला आहे, मला व्यापला आहे आणि मी शांत चित्ताने पुढे जात आहे. जेव्हा जेव्हा माझे लक्ष चांगुलपणा आणि सज्जनशीलतेपासून विचलित होईल, तेव्हा मी लगेचच माझे लक्ष सुंदर आणि विधायक गोष्टींवर केंद्रित करेन. मी एक आध्यात्मिक आणि मानसिक चुंबक आहे. मला आशीर्वाद देणारी आणि समृद्ध करणारी प्रत्येक गोष्ट मी माझ्याकडे आकर्षित करतो. आज मला माझ्या सर्व कामात आश्चर्यकारक यश मिळेल. नक्कीच आज दिवसभर मी आनंदी राहीन. हम्म. सो आनंदाची निवड कशी करायची? सगळ्यात पहिले तर आपण आता जे करतो ते आपलं जे चालू आहे, पुष्कळ लोकांच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडले असतील छोटे मोठे. कारण आपण थोडंफार शिकलो आपल्याला आनंदी कसं राहायचं, किंवा वर्ड्स कसे वापरायचे, प्रार्थना रोज सकाळी उठून करायची, चांगल्या गोष्टी लिहायच्या, चांगल्या गोष्टी बोलायच्या. मग हेच आपल्याला करायचंय. सकाळी उठल्या उठल्या ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा. डोळे बंद असतानाच आपल्या अंथरुणातच आपल्याला आधी प्रार्थना करायची. सगळ्यात आधी आपल्या आई वडिलांसाठी, त्याच्यानंतर आपल्या पूर्वजांसाठी, त्याच्यानंतर तुम्हाला ब्रह्मांड, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे पंचतत्व, तर सगळ्यांना प्रार्थना करा. आणि ही एक प्रार्थना पाठ करून घ्या. ही छान आहे की दैवी व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचं संचालन करत आहे. माझे सगळे कार्य हे माझ्या चांगल्यासाठीच होतात. जी आपण रोज प्रार्थना करतोय तीच सिमिलर प्रार्थना इथे आहे. आणि अशीच प्रार्थना तुम्हाला रोज करायची आहे. तुम्ही प्रार्थना करा, तुम्हाला नक्कीच बदल दिसेल. कारण आपला फर्स्ट डे ची सुरुवातच आपण सकारात्मक पद्धतीने करत आहोत. आणि झोपताना जेव्हा आपण मॅजिक रॉक करून झोपतो, तर आपण एक बीज जमिनीमध्ये रोवतो. पुन्हा समाधानाचं, आनंदाचं. दिवसभरामध्ये 10 गोष्टी आहेत, त्याच्यातल्या 2 वाईट गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला आपल्या 8 चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊन झोपायचंय. म्हणजे जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. हेही आपल्याला रोंडा बर्नी शिकवले आहे. हेच आपल्याला इथे पण सांगितलेलं आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करा, प्रार्थना करा, आणि बघा मग कसा जीवनामध्ये आनंद येतो. सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने घडणं सुरू होईल. कारण तुमची पूर्ण ऑराच बदललेला आहे. तुम्ही फक्त चांगलं बघत आहात, सकारात्मक आहात, शब्द चांगले उच्चारत आहात, विचार चांगले करत आहात, स्वतःला चेक करत आहात प्रत्येक क्षणी. जसा वाईट विचाराला इमिजिएट काउंटर थॉट, आपल्याला कसं नाही, मला हा विचार नाही करायचा, मला चांगलाच विचार करायचा आहे, मला चांगलं व्हायचंय, मला फक्त माझ्याकडून प्रेम द्यायचंय, बस प्रेम, ह्या मला प्रेमच निवडायचंय. हा तुम्हाला दृढ निश्चय करून घ्या तुम्ही. आणि मग बघा कसा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून असं वाहील. खूप जास्त आनंदाचा विचार करा, आनंदाने राहा, आनंद निवडा, आणि आनंद तुम्हाला सुख देईल. प्रत्येक दिवस सकारात्मक पद्धतीने सुरू कर. होऊ दे काही होऊ दे, त्याच्याशी काहीच नाही. हे छोट्या मोठ्या गोष्टी आहे, ह्या होत राहणार आहे. काही मीच घडवलेल्या आहे. कारण माझंच प्रतिबिंब सगळीकडे आहे. आज जे काही मी जीवन जगतीये, जे काही माझ्यासोबत होत आहे, ते माझंच प्रतिबिंब आहे. मी आरशात उभी राहिल्यावर जशी दिसते तसंच माझं जग आहे. म्हणून मी इथे आहे. माझ्या सभोवताली जे घडते, कारण मी इथे आहे, माझं सेंटर पॉइंट आहे, पण माझ्या आजूभोवताली सगळ्यात पहिले मी, माझ्या नंतर जग सुरू होतं. तर मी आहे, माझंच रिफ्लेक्शन मला मिळणार. सो माझ्यासोबत जे काही होत आहे ते माझं रिफ्लेक्शन आहे. मग आपल्याला ते कसं करायचं? मग आपल्याला स्वतःलाच हे करायचंय. मी जितकी जास्त स्वतःला सावरेल, मी तितकं जास्त माझी चांगली दुनिया क्रिएट करणार. पुढे आनंदी राहण्याची सवय. समजला इथपर्यंत सगळ्यांनी? हो. मिडल लेसन आहे, खूप छान आहे. हा एक समजला की पुढे अजून आपल्याला रिलेशनशिपवर पण खूप सुंदर काहीतरी त्यांनी इतकं छान छान गोष्टी सांगितल्या आहे की त्यामुळेही खूप बदल घडतील. एंड ऑफ द बुक. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन असाल असं
मला असं आशा आहे. तर पण कंटिन्युटी राहा. प्रत्येक दिवशी एकदम आनंदाने जॉईन करा. एन्थुझियास्टिकली, चेहऱ्यावर हास्य, आणि प्रत्येक सांगितलेली प्रॅक्टिस. तुम्हाला कन्फ्युजन असेल, अरे कसं करू, रोज एक सांगतात, तर तेही विचारा की कसं करायचं. तर सुरुवात आपल्याला पहिले चांगल्या प्रार्थनेनी, चांगल्या अफर्मेशननी, आपल्याकडे जे आहे त्याचा थोडा वापर करायचा, की आपल्याला कुठे कुठे चॅलेंजेस आहे. तिथे मला 4-5 अफर्मेशन नाही लिहिणं झालं ना, मी फक्त बोलणार. मी सकाळचे 3-4 मिनिट बोलू शकते, येस. दुपारी 5-4 मिनिटं बोलू शकते, येस. मग असं कंटिन्युअस आपल्याजवळ हँडी ठेवायचं, हाताने लिहून घ्यायचं, मोबाईलमध्ये पिक्चर काढायचा. कुठेही गेला मोबाईल पाहिला की ते आपल्याला सुरू, कुठेही गेला मोबाईल पाहिला की सुरू, कंटिन्यू तेच काम करायचं. इतकं तिकडे 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 लक्षच नाही द्यायचं. अफर्मेशन सुरू, अफर्मेशन सुरू, अफर्मेशन सुरू. आणि मला फक्त चांगलं राहायचंय बस. चलो, आनंदी राहण्याची सवय. अनेक वर्षांपासून मी आयर्लंडच्या पश्चिमेकडील कोनोमारा येथे एका शेतकऱ्याच्या घरी सुमारे 1 आठवडा राहिलो. माझा यजमान नेहमी आनंदी हसतमुख दिसत होता. तो सतत गाणं गुणगुणत असायचा आणि शिळ वाजवताना दिसत असायचा. मी त्याला त्याच्या आनंदाचे रहस्य विचारले, की माझी सवय आहे. त्याने उत्तर दिले, मी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायला जाताना माझ्या कुटुंबाला, पिकांना, प्राण्यांना धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगल्या पिकासाठी देवाचे आभार मानतो. सुमारे 40 वर्षांपासून या शेतकऱ्याने स्वतःला ही सवय लागली होती. तुम्हाला माहीत आहेच की सतत पुनरावृत्ती होणारे विचार आपल्या सुप्त मनामध्ये पोहोचतात आणि त्याची सवय बनवतात. तुम्हाला आनंदी राहण्याची इच्छा असली पाहिजे. तुम्हाला आनंदी राहण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. काही लोक सतत इतके तणावग्रस्त, दुःखी आणि उदास असतात की जर त्यांना अचानक काही आश्चर्यकारक चांगली आनंदाची बातमी सांगितली तर ते म्हणतील, इतके आनंदी राहणे चांगले नाही. मला भेटलेल्या एका स्त्रीचे हे विधान होते. त्यांना दुःख, नैराश्य यांची इतकी सवय झालेली असते की त्यांना कोणत्याही गोष्टीचा सहजासहजी आनंद वाटत नाही. त्यांना त्यांच्या नेहमीच्या ताणतणावाच्या, दुःखाच्या मनस्थितीकडे परत यावेसे वाटत असते. हम्म. तो इंटरेस्टिंग, मस्त. आनंदी राहण्याची सवय. तर आनंदी राहण्याची सवय करा. काहीही होऊ दे, मी फक्त हसणार, मी फक्त छान. बस, जे आहे ते ओके. ती मी एक शून्य बाबाची स्टोरी सांगितली होती ना तुम्हाला, तसं राहायचं. बस, वरचा करतोय सगळं, छानच आहे. तर अनेक वर्षापूर्वी आयर्लंडच्या पश्चिमेकडे कोनोमोरा येथे एक शेतकरी होते. आणि जेव्हा ते जोसेफ मर्फी तिथे राहिले आठवडाभर, त्यांनी विचारलं की बाबा, तू इतका आनंदी असतो, हसतमुख कसा काय असतो? सारखा सतत दिवसभर गाणे गाणे म्हणणे, शिट्या वाजवणे, आनंदी राहणे, काय आहे तुझ्या आनंदाचं रहस्य बरं? मग त्यांनी सांगितलं की मी ही सवयच करून घेतली आनंदी राहायची. मग आपल्याला तसंच करायचं. सकाळी उठल्यावर धन्यवाद, रात्री झोपायच्या वेळेस धन्यवाद, कुटुंबाला धन्यवाद, पिकाला धन्यवाद, माझ्याकडे मूल आहे धन्यवाद, माझ्याकडे पैसा आहे धन्यवाद, मी चांगले कपडे खरेदी करतो धन्यवाद, मॉलमध्ये फिरायला जातो धन्यवाद, मॉलमध्ये गेल्यावर मी काहीतरी खाऊ शकते, एखादी प्लेट तरी घेऊन धन्यवाद, वाव माझ्याकडे गाडी आहे धन्यवाद, माझ्याजवळ पेट्रोल आहे धन्यवाद. सगळ्या गोष्टी, माझ्याकडे आई आहे धन्यवाद, माझ्याकडे बाबा आहे धन्यवाद, बरोबर, माझ्याकडे लिपस्टिक आहे धन्यवाद, माझ्याकडे काजळ आहे धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टी. माझ्याकडे धनधान्य आहे धन्यवाद, माझ्याकडे गॅस आहे धन्यवाद, माझ्याकडे चूल तर नाही ना, मी गॅस आहे, माझ्याकडे पाणी येतं धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, दिवसभर धन्यवादाचं एक गाणं तयार करून घ्यायचं. धन्यवाद, धन्यवाद, आणि खुश राहायचं, खुश राहायचं, खूप खुश राहायचं. ही सवय शरीराला लागली की आपल्याला काय असतं, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, जेव्हा तुम्ही या गोष्टींचा कंटिन्यू विचार करता, कंटिन्यू तुम्ही सारखं तेच ते बोलणार ना, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकं, थेंब थेंब पाणी कसं जमिनीमध्ये झिरपतं ना, तसं ते झिरपेल. आणि मोठा झरा तयार होईल त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि मग धबधबा. आणि मग बघा कशा गोष्टी तुमच्या समोर, पुनरावृत्ती एकदम इतकी, तुमच्या सगळ्या गोष्टी छान छान होतील. आणि तुम्ही जो विचार करणार तो होईल. मला पैसा हवा आहे का? अरे पैसा कुठूनही येईल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की नाही, मी तर मला माहिती नाही इकडनं पैसा आला. हे तयार होईल. सुप्त मनापर्यंत त्याला पोहोचव. कारण जेव्हा पुनरावृत्ती होते, म्हणजेच आपण
सेम 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 तोच विचार करतो, तेच म्हणतो, तोच विचार करतो, तेच म्हणतो. ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातं. मग त्याची सवय बनते आणि ते आपल्याजवळ 3D रियालिटीमध्ये येतं. म्हणून आनंद राहण्याची इच्छा असली पाहिजे तुमची. काही काही लोकांना खूप सवय असते सारखं वाईट बोलणे, सारखं घाण बोलणे. का? त्यांना काय वाटले, मी असं बोलली की लोक बरे आपले याच्यात राहतात, किंवा हिचं असंच चालू आहे, ते फार आनंदी राहतील, माझं काय वाईट चालू आहे म्हणजे. मग ही सवय असते कोणाला, म्हणजे स्वतःचं फक्त दुःख सांगणे. कोणी विचारलं का हो, कसं चालू आहे तुमचं? काही नाही, पैसाच नाहीये. का? त्यांना भीती वाटते, मी जर म्हटलं पैसा आहे तर मला कोणी मागतील उसने. मग त्यांचं नेहमीच असंच चालतं, नको बाबा माझ्याकडे पैसे नाही, आमच्याकडे असंच चालू आहे सारखं. त्यांना आनंदी राहता येत नाही. त्यांची ती सवयच नसते. त्यांना भीती असते, मी जर जास्त आनंदी राहिली, हसली तर मला नजर लागेल, किंवा काहीतरी वेगळं काही होईल का, किंवा आनंदी राहणं चांगलं नाही आहे. हा त्यांचा एक गैरसमज असतो. आणि मग सारखं ते निराश, बेचैन असे असतात. आणि सारखं त्यांचं मन त्याला जिथे त्यांना कम्फर्टेबल वाटतं ना, कारण की त्यांच्या मनालाही ती सवय झालेली असते नेहमी असं नाराज राहणे, दुःखी राहणे. ठीक आहे. मी इंग्लंडमधील एका वृद्ध महिलेला ओळखतो, जिला अनेक वर्षांपासून सांधिवात होता. ती तिच्या गुडघ्यावर थोपटत म्हणायची, आज माझा सांधिवात जास्तच वाढलाय. मी आज बाहेर जाऊ शकेन असे मला वाटत नाही. या सांधिवाताने मला अगदी हतबल करून सोडलं आहे. तिच्या या अवस्थेमुळे ती तिच्या मुली, मुले आणि शेजार-पाजारची तिची खूप काळजी घेत असत. खरं तर त्यामुळेच तिने तिचा सांधिवाताला धरून ठेवलं होतं. तिला तिचे दुःख आवडत होते. तिच्या अंतर्मनाच्या पातळीवर तिला आनंदी व्हायचे नव्हते. मी तिला उपचार पद्धती मी तिला उपचार पद्धती सुचवली. मी तिला बायबलमधून काही ओळी लिहून दिल्या आणि तिला सांगितले की जर तिने या सत्यांवर लक्ष केंद्रित केले तर तिची मानसिक दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तिची श्रद्धा आणि विश्वास तिला बरं करेल. मात्र तिला बरे होण्यास रस नव्हता. ती इतर अनेकांप्रमाणे विचित्र मानसिक चिंतेची शिकार होती, जी तिला सोडायची नव्हती. तिला दुःखी आणि अस्वस्थ व्हायला आवडायचे आणि दुःखातून मिळणारी सहानुभूती तिला आवडायची. येस. खूप लोकांना अशी सवय असते स्वतःबद्दल, म्हणजे अं, स्वतःला पॅम्पर्ड करून घेणे. सारखं तेच ते म्हणणे, म्हणजे त्यांना माहितीये मी जर असं म्हटलं तर घरचे लोक माझी काळजी घेतात, मला खूप जास्त म्हणजे खूप लाड होतात माझे. आणि त्याच्यामुळे ते लोक सारखं त्या आजाराला पकडून आनंदाने त्याला जवळ ठेवायचा प्रयत्न करतात. सारखं सारखं माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, माझं आज हे आहे, माझं ते तसं आहे, मला असं वाटतं, मला तसं वाटतं. मग घरचे लोक त्यांच्यावर प्रेम करत असल्यामुळे ते खूप काळजी घेतात की नाही नाही, यांना बरं वाटलं पाहिजे. तुम्हाला पाणी आणून देऊ का? तुमचे गुडघे थोडेसे मालिश करून देऊ का? तुमचे पाय चेपून देऊ का? मग हे घरचे लोक अशी सेवा करतात ना खूप वर 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 वर. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटते, वा वा काय मस्त आहे, माझी सेवा होतीये. मस्त आनंद वाटतो त्यांच्या. त्यांना त्यांच्यातून बाहेर निघायचं नसतं. त्यांना जे हे दुःख आहे ना, याच्यातच राहायला त्यांना खूप छान वाटतं. आणि जेव्हा जोझेफ मर्फीने अशाच एका लेडीला सांगितलं की तू बायबल मधल्या कोणी ओळी देते मी ते वाच, त्याच्यावर लक्ष केंद्रित कर, तुझा दृष्टिकोन बदलव, तुझी श्रद्धा विश्वास ठेव की तू बरी होणार आहेस. तुला पण तिला बरं व्हायचंच नव्हतं. तिने ती गोष्ट ऐकली नाही. तिला फक्त तसंच, माझं काळजी घेणारे 10 लोक आहेत माझ्याकडे. मग तिला ती पॅम्पर्ड व्हायची आणि दुखी राहायची सवय झाली होती. तिला सहानुभूती जी मिळत होती ना, हो हो खूप छान, ती तिला खूप आवडायची. सहानुभूती दुसऱ्याने दिलेली, की दुसरे 2 लोक माझं रोज येऊन बसतात, माझं दुःख ऐकतात, वा वा छान आहे. तर त्याच्यामुळे तिला बरं व्हायचं होतं. तर आज आपण इथे स्टॉप करूया. प्राजक्ताला दुसरीकडे पण पुन्हा जायचंय. सो लेसन समजला, कन्क्ल्युजन समजलं सगळं. येस मॅम. या आजपासून शपथ घ्यायची आपल्याला की मी आनंदीच राहणार. आय एम ऑलवेज बी हॅपी ओनली, व्हॉट एव्हर द सिच्युएशन. जर माझं मन आहे ते ते जातं. आपण म्हणजे मी असं सांगू नाही शकत, जसं मी तुम्हाला सांगते मे बी काही झालं, मी पण रिॲक्ट कसं करायचं, अलर्ट राहा. मला रिॲक्शन कशी द्यायची. आजूबाजूच्या 4 लोकांनी तुम्हाला असं म्हटलं पाहिजे की अरे वा, प्राजक्ता, अरुणा मॅम तुम्ही तर आज खूपच कूल आणि शांत आहात.
म्हणजे असं जेव्हा दुसरे तुम्हाला सांगतील ना, तुम्हाला दुसरे जे येतात ना, ते तुमचे जे तुम्हाला राग द्यायला येतात ना, ते ऍक्च्युली तुम्हाला ट्रेन करायला येतात. आणि जेव्हा तुम्हाला दुसरे सांगतील ना, की अरे वा, तू छान असं आजकाल खूप आहे, ते पण देवानीच पाठवलेले असतात. तुमच्यामध्ये झालेला बदल सांगायसाठी पण देवच पाठवतात, आणि तुमच्यामध्ये बदल घडला पाहिजे म्हणून तुम्हाला राग आणि द्वेष द्यायसाठी तेच पाठवतात. सो दोघांनाही एक्सेप्ट करा आणि मस्त राहा. कारण देव स्वतः येऊन तुम्हाला सांगणार नाही की बाबा तुझी ही सवय बदलव रे, तुला ही सवय चांगली नाहीये, तू अशी सवय ठेवली तर तुझं नुकसान होईल. मग तो काय करतो? सासूच्या रूपात, मित्रमैत्रिणींच्या रूपात, बहिणीच्या रूपात, भावाच्या रूपात, दुकानदाराच्या रूपात, कोणाच्याही रूपात तो तुम्हाला पाठवेल. आणि तो तुम्हाला चांगलं असं घासून घासून स्वच्छ करेल. आणि मग तुम्हाला तसंच छान व्हायचंय. तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही उठून उभे राहाल. तुमचं म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही इतकी जास्त गोष्टी तुमचं अंतर्मन तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला विचार करायचा आहे चांगला. फ्रिक्वेन्सी चांगली तर चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होईल. फ्रिक्वेन्सी जर खराब असेल तर खराबच गोष्टी अट्रॅक्ट होणार आहे. मी सारखी दुखी 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 राहील ना, माझ्याकडे अजून तथास्तु और देते चलो, एक पे एक फ्री, एक पे एक फ्री स्कीम चालू राहील. पण मी जर सुखी राहील तर माझ्याकडे सुखच सुख येणार आहे. द डे वन पासून जोसेफ मर्फी आपल्याला सांगत आले. आणि ही बुक आपल्या जवळ आली, आपण भाग्यवान आहोत. कुणाहीकडेही जात नाही. ज्यांच्याकडे देवाला माहित आहे की परमेश्वरांनी आपल्याला चूज केलंय, त्याला माहित आहे की याच्या आयुष्यामध्ये फरक आपल्याला चेंज करायचा आहे, म्हणून ही बुक त्यांनी आपल्याजवळ पाठवली. नाही तर असे भरपूर लोक आहेत ज्यांना मी लिंक पाठवली आहे. असे पुष्कळ लोक आहेत. किती लोक अटेंड करतात, किती लोक कन्सिस्टन्सीने करून राहिले, किंवा किती लोक यामध्ये आहेत. तुम्ही विचार करा. सो परमेश्वराने तुम्हाला आनंद द्यायसाठी पाठवला आहे. त्याचा विचार करा आणि प्रॅक्टिस करा. ऍटलिस्ट मॉर्निंगला सकाळी उठल्या उठल्या झोपेतच थिटा स्टेटमध्येच असताना प्रार्थना म्हणायची मनातल्या मनात. आपले 3-4 अफर्मेशन म्हणायचे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, आरोग्याची देणगी मला मिळालेली आहे, माझे हातपाय खूप छान चालत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी भाग्यवान आहे. जे म्हणायचं ते म्हणून घ्या. ते झालं, देवाला प्रार्थना केली, आपल्या अँसेस्टरला, सूर्य, चंद्र, तारे, मून, राहू, केतू सगळे चांगले असतात. तुम्ही त्यांनाही आशीर्वाद द्या, त्यांनाही तुम्ही प्रे करा. तेही तुमच्या इथे येऊन चुळबुळ करणार नाही. तुमची जे ज्योतिषवाणी सांगते तिथे काहीच करणार नाही. ते सगळे छान आहेत. सूर्य, चंद्र, तारे, राहू, केतू सगळे 9 ग्रह, प्लॅनेट सगळ्यांना छान छान म्हणा. हे सगळं झालं. तुमच्या पूर्वजांना माफी मागा, पूर्वजांना त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या, त्यांना आशीर्वाद द्या. हे सगळं करा. आणि हे सगळं झालं की मग उठायचं, आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे, आपल्या आई वडिलांसाठी लिहायचे 5, आणि 5 वडिलांसाठी. त्याच्यानंतर अफर्मेशन झालं, मग आपला दिवस सुरू करा. आणि दिवसही भर फ्रिक्वेन्सी चेक करा. दिवसही भर आपल्या जवळ असलेले फोनमध्ये आपले अफर्मेशन जे आहे त्याचे फोटो काढा. हाताने लिहिलेला कागद, त्याचा फोटो काढायचा. ते आपले अफर्मेशन सतत पाहत राहायचं, सतत बोलत राहायचं. कुठे बस स्टॉपवर गेला, वेळ आहे, उघडला फोन, वाचला. कुठे बसली, उघडला फोन, वाचला. बस हेच तुमची कंटिन्युअस प्रोसेस ठेवा. आणि 1 महिन्यानंतर नाही, 1 वीक नंतर मला सांगा की हो आम्ही हे केलं, आमच्याकडे इतका बदल झाला. क्लिअर आहे? हो मॅम. येस. डू इट. चलो. थँक यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. येस. काही विचारायचं की क्लोज करू? विद्या मॅडम आल्या त्या बऱ्याच दिवसानंतर गेल्या. हम्म. ठीक, चालेल. चालेल. चलो, थँक यू अँड बाय बाय. हॅव अ नाईस अँड मॅजिकल डे. सुपर संडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल आणि आनंदही आनंद मिळू दे परमेश्वरा. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय. थँक्यू. प्राजक्ता, याचं मला ते थंबनेल बनवून देशील ना?